पुढे राज ठाकरे म्हणाले, या माणसाचा प्रत्येक केस स्वातंत्र्य उमेदवारासारखा उभा असतो. अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. सध्याच्या काळात नव्या जेन-झी पिढीला अपेक्षित असणाऱ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. त्यासाठी जुन्या भ्रामक कल्पना सोडून दिल्या पाहिजे. आमच्या काळात आई सांगायची की डोक्याला रात्री तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते. पण एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण त्याला बुद्धी आली नाही. या माणसाचा प्रत्येक केस स्वातंत्र्य उमेदवारासारखा उभा असतो. अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांच्यासारखे व्यक्ती आमचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत. आपण काय बोलतोय, जग कुठे चाललंय याचा विचार करायला पाहिजे. आपण महाराष्ट्राचे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री आहोत. पण चंद्रकांत पाटील म्हणतात की आंदोलनात जे दगड फेकण्यात आले आहेत त्या दगडावरच्या फुटप्रिंट्स आधारशी लिंक केला जाणार आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणतात. मला चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट बघायचे आहे. कोल्हापूरकरांनी या माणसाला न्याय मिळावा म्हणून कोल्हापूरवरून पुण्यात पाठवलं, जे शिक्षणचं माहेरघर आहे. पण तिथेही याचं काही झालं नाही. आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यावर जेन-झी पिढीचा पारा चढणार की नाही ते म्हणत असतील की अशी माणसं आमच्या नशिबी आणून ठेवलीत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये ते म्हणतात की जेन-झी कडून माझ्याबाबत माझ्या आईविषयी वापरण्यात आलेली भाषा योग्य नाही. मी पंतप्रधानांशी याबाबत सहमत आहे. कोणाबाबतही खालच्या थरातील भाषा वापरली जाऊ नये 100% मान्य आहे. पण मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की ही गोष्ट तुमच्या पक्षातील लोकांनाही सांग. महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून आमच्यापर्यंत तुमची ट्रोलची टीम प्रत्येक राज्यात बसवली आहे. ते कोणत्या भाषेत बोलतात? महाराष्ट्रातील अनेक कलाकार आहेत, ते म्हणतात खूप शिव्या पडतात, आम्ही बोलत नाही. अशा ट्रोल करणाऱ्यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगावे, हे सगळे गेल्या 12 वर्षात सुरू झाले आहे. तुम्ही जे पेरलं ते उगवलं, तेच तुमच्या अंगावर आलं आहे. मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या असे पंतप्रधान बोलतात. त्यांचा मुद्दा बरोबर आहे. पण पंतप्रधान मोदी यांनीही त्यांच्या लोकांनाही सांगावे, दुसऱ्यांच्या आया असतात हे तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा, असे राज ठाकरे यांनी म्हटले. तर तुम्हाला काय वाटतं, राज ठाकरे यांनी म्हटलेल्या गोष्टी योग्य आहे की नाही? कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा.